नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की नंदिनी ही जीवासाठी गार पाण्याच्या पट्ट्या घेऊन आलेले असे, पण मानिनीने तिला सांगितलेलं असं, एकदा सांगितलेलं कळत नाही का, आत नाही यायचंच असं बोलून ती स्वतःच जीवासाठी गार पाण्याच्या पट्ट्या आणायला जाते. आणि तेव्हा तिला पार अडवतो, आई तू अशी का वागतेस, तू अशी नाही आहेस, माझी आई अशी वागत नाही. तेव्हा मानिनी अशी म्हणते, आईची 2 रूपं असतात. आजपर्यंत तिने माझं चांगलं रूप बघितलं आहे, पण आज ती माझं रूप बघेल. तेव्हा ती म्हणते, मी नंदिनीला बजावून सांगितलेलं की तू पर्सनली जीवावर चांगलं लक्ष ठेव, पण तिने ते केलं का? तिने ते नाही केलं. आज जी काही वेळ आली आहे ती तिच्यामुळे जीवावर आलेली आहे असं ती सांगत असते. आणि पार्थिला समजत असतो की असं काहीही नाही, आम्ही होतो तेव्हा तिथे. ती सगळं सांगत असते की मी काही देवी नाही आहे आणि साधू तर नाहीच नाही, त्यामुळे मी एनी टाईम चांगलंच वागायला, इतके दिवस मी घेतच होते ना समजून, असं बोलून ती तिथून निघून जाते. आणि जीवाच्या पायथ्याशी जाऊन बसते. आणि सकाळी उठते तर घरात पूर्ण पूजेचा आवाज येत असतो. कोण करते पूजा एवढ्या सकाळी, म्हणून ती उठून बाहेर येते आणि बघते तर नंदिनी ही देवापुढे पूजा करत असते. आणि ती सगळेच जण घरातले आता हॉलमध्ये जमलेले असतात. सगळेजण घंटेच्या आवाजाने पूजेला सगळेच हॉलमध्ये जमलेले असतात. नंदिनी देवाची पूजा करत असते, कारण की जीवाला लवकरात लवकर शुद्ध यावी यासाठी नंदिनी सकाळ सकाळ उठून देवाची पूजा करत असते. आणि पूजा झाल्यानंतर ती शंख वाजवते, मोठ्याने शंख वाजवते. आणि शंख वाजून देवाच्या पाया पडते आणि सगळ्यांना आरती देते. आरती देत मानिनी पण आरती घेते आणि पाया पडते. असे घरातले सगळेच पाया पडतात आणि आरती घेऊन पाया पडतात. सगळ्यांचं देवाला एकच मागणं असतं की जीवाला लवकरात लवकर शुद्ध यावी आणि जीवा लवकर ठीक व्हावा, हे सगळ्यांचं देवाला मागणं असतं. आणि नंतर मानिनी म्हणते की नंदिनी, मी तुझ्या जी जबाबदारी दिली त्याच्यात तू सपशेल हारलेली आहेस. आणि तू जर एवढीच खंबीर असती ना तर जीवाची आज ही अवस्था नसते, तू असा अंथरुणावर पडून राहिला नसता, अशी ती नंदिनीला बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, आई मी तुम्हाला शब्द देते, नंदिनी जीवा शुद्धीवर येतील आणि शुद्धीवर आल्यानंतर ते तुम्हालाच पहिल्यांदा बघतील, हा मी तुम्हाला शब्द देते, असे नंदिनी हिला सांगते, मानिनीला सांगते. आणि इकडे काव्या उठलेली असेल. काव्या पार्थला विचारत असते की आली का जीवाला शुद्ध. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही आली त्याला शुद्ध. तेव्हा काव्या म्हणते येईल ना त्यांना शुद्ध. असं बोलत असताना तिथे नंदिनी येते. नंदिनी म्हणते हो, आज जीवांना शुद्ध येणारच, असं ती नंदिनी बोलत असते. आणि नंदिनीने हातात गजरा साडी वगैरे घेऊन आलेली असते. आणि आता वटपौर्णिमेचे व्रत असतात, त्यामुळे वडाची पूजा करायला जाणार असेल त्यासाठी तयार होण्यासाठी काव्याच्या रूममध्ये आलेली असते. आणि ती सांगत असते की हो, जीवाला शुद्ध येणार आहे, त्यासाठी मी त्यांच्यासाठी व्रत करणार आहे, असं बोललेच असते. आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.